तुम्हाला पण वाटतं का की प्रीमिक्स पासून एवढे भारी गुलाबजाम बनतच नाहीत? पण असं नाही बरं का, एवढे भारी गुलाबजाम बनतात ते पण प्रीमिक्स पासून. तर काय करायचं आहे, कोणत्याही कंपनीचं तुम्ही प्रीमिक्स घ्या. मी तर प्रीमिक्स छानच फोडून घेतलं आणि परातीत ते सगळं प्रीमिक्स काढून घेतलं. नंतर त्याच्यावर सगळं मेजरमेंट दिलेलं असतं, त्याप्रमाणे घेतलं तरी चालतं. इथं ना फुलपात्र भरून एवढं दूध घेतलं आहे. जास्त मेहनत न करता नुसतं दूध त्याच्यावर शिंपडून असं ठेवून दिलं 15 ते 20 मिनिट तरी चालतं. एकदम छान असं भिजलं जातं ते. 1.5 वाटी साखरेला 1.5 वाटीच पाणी घेतलं. पहिल्यांदा मोठा गॅस ठेवायचा साखर विरघळेपर्यंत आणि 5 मिनिट ना एकदम बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायची सुद्धा पाक गरज नाही आणि झाकून पाक बाजूला ठेवून द्यायचा. आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ केलं होतं आणि किती छान याची गोळी तयार होत आहे. आता तेल एकदम नॉर्मल गरम पाहिजे. इथं ना नॉर्मल गरम तेलात हे सगळे असे गुलाबजाम टाकून घ्यायचे आणि जास्त त्याला म्हणजे असं डिवचायचं नाही. अशा पद्धतीनेच फोर्कने किंवा कशाने तरी असं गोल गोल फिरवत ते गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत. आता पाक गरमच पाहिजे, म्हणजे कोमट तरी पाहिजे. त्या कोमट पाकात हे सोडून घ्यायचं थोडीशी